नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते ना. आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर जो व्हिडिओ पहिला आलेला होता त्याच्या पुढचाच आहे हा व्हिडिओ. तर म्हणजे मी आदल्या बाजाराच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी काय काय सामान आणलं होतं ते पण दाखवते तुम्हाला. आणि त्या दिवशी ना आरूला स्कूलचा ड्रेस वगैरे पण भेटलेला होता. आणि मला ना सवासणी जेवू घालायचे त्याच्यासाठी ना मी काही सामान आणलेलं होतं. फुलं आणले होते. जेवढे फुलं ना मला 50 रुपयामध्ये तेवढे फुलं भेटले होते. आणि 2 डझन बांगड्या आणल्या होत्या. म्हणजे चल राहिल्या तर थोड्या मला पण होतील त्याच्यामुळे 2 डझन बांगड्या आणल्या होत्या. आणि आरूला येताना ना स्कूलवर तिला लेगीस लावत होती म्हणून घेतली. पण ती लेगीस तिला काही आली नाही त्याच्यामुळे ती तशीच पडून राहिली. आणि ब्लाऊज पीस परत जे म्हणजे असे बारीक सारीच्या गोष्टी लागणार आहे त्या पण घेऊन आली. ब्लाऊज पीस आहे ना मी आणलेली होती. हे ब्लाऊज पीस आणले होते सेम. तर हा ब्लाऊज पीस मला ना 50 का 60 रुपयाला असं काहीतरी पडलेला होता. माझ्या कन्फर्म लक्षात नाही आहे. आणि मग मी ना हे ब्लाऊज पीस पण आणलेले काही. आणि काही कलरफुल पण आहे ब्लाऊज पीस. छान आहे कलर त्यांचे. फक्त त्याच्यामध्ये ब्लॅक कलर घ्यायचा नाही. आणि नेव्ही पण नव्हता घेतला कारण की तो पण काळ्यामध्येच मोडतो त्याच्यामुळे. आणि सवासणींसाठी मी त्याला पिशव्या पण आणल्या होत्या. मीठपुडी संपली होती म्हणून टाटाची मीठपुडी एक. आणि काही आता हे सवासणींसाठी जे ओटीत घालतात ना ते आणलेलं होतं. तर मी ना मागचा आवाज ना कट केलेला आहे कारण की स्वामी खूप रडत होता. चिडचिड मोबाईलचा आवाज त्याच्यामुळे ना आवाज बंद केला. तर हे पावडरचे डबे 9 पावडरचे डबे आणलेले. तर असं काही काही भरपूर सामान आहे. तर कुमारिकासाठी रुमाल परत टिकल्यांचे पॅकेट. तर डबे नाही आणले मी टिकल्यांचे. ते असे छोटे छोटे पॉकेट आणले म्हणजे प्रत्येकजण ना वापरू शकतो. आणि मुलीसाठी ना कुमारिकासाठी छोटं नाजूक आणलेलं होतं म्हणजे तिला पण कधी घालता येईल. आणि हे छोटे कंगवे मोठे कंगवे नव्हते भेटले मला तर मी छोटेच आणले जसे भेटले तसे. आणि मेहंदीचं तर मेहंदीच्या कोणाचं नाही पॅकेटच आणलं. तर हे मला ना 100 रुपयाला पडलं. असे 9 घ्यायचेच होते 90 रुपयाला लागले असते. तर ते म्हणे का पूर्णच पॅक घे जेणेकरून ते तुला परवडेल. पण पूर्ण पॅक घेतलं तर 100 रुपयाचे 12 पडले. असं हे बारीक सारीक सामान घेऊन आली होती. आता गजरे आणि नारळ तर माझी लहान बहीण आहे त्यांनी घेऊनच येणार आहे. आतापासूनच भरपूर सारी तयारी करून ठेवलेली म्हणजे पुरण करून ठेवलं. परत आमटीसाठी म्हणजे वाटण वगैरे सगळं करून ठेवलं. आता हे ना सर्व पिशांमध्ये भरून ठेवते. आणि नारळ आणि गजरा येईल ना त्यावेळेस मी त्यात टाकून देईन. नारळ आहे ना मी घेऊन ठेवलेले होते पण मला आणता येत नव्हतं कारण की भाजीपाला परत हे सामान आणि पाऊस पण चिडचिड त्याच्यामुळे ना मग मी मेडिकलमध्येच ठेवले होते. म्हणजे माझ्या बहिणीच्या मेडिकलमध्ये तिथंच ठेवून दिले होते. मग तिने ना संध्याकाळी यांच्याकडे पाठवून दिले नारळ. संध्याकाळी ना सॉरी सकाळी पाठवून दिले. आणि आता आहे ना मी रात्रीच हे सर्व आवरून ठेवते म्हणजे कसं सकाळी उठल्यावर नाही ह्या गोष्टींचं ना म्हणजे ताण नाही राहत त्याच्यामुळे आदल्या दिवशीच करून ठेवते. आणि गजरे पण मी तिलाच आणायला लावले होते. गजरे पानाचा विडा परत केळी ते तिलाच आणायला लावलं होतं. म्हणजे सकाळी ना तिच्या घरासमोरच ह्या सर्व गोष्टी भेटतात त्याच्यामुळे म्हणते तूच येताना घेऊन येईन. सकाळी सकाळी कसे गजरे एकदम फ्रेश राहतील त्याच्यामुळे. आणि रात्रीच आहे ना सगळं मी पिशव्यांमध्ये भरून पॅक करून ठेवलेलं होतं. आणि खरं तर 7च सवासणी जेवू घालायच्या होत्या. मग अचानक 9 झाल्या म्हणजे माझी आता मनात इच्छा होती ती 9 घालायच्या. पण मग आता सर्व गोष्टी एक मनानेच करून नाही जमत त्याच्यामुळे ना घरच्यांना पण विचारावं लागतं. हा आहे ना दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी ना सर्व स्वयंपाक झाला होता. आणि मी सकाळी काही शूट घेतलं नाही कारण की मी ना स्वामीच्या हातात मोबाईल दिला होता त्याच्यामुळे एवढा स्वयंपाक झाला नाही तर झालाच नसता. त्याच्यामुळे मी रात्रीच्या म्हणजे जेवढं बाकीचं कामं आवरून ठेवलेले होते. आता मी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर फक्त पोळ्या बाकी होत्या. सर्व घरातले पण कामं आवरून झालेले होते. आणि आत्याला आणि आईला ना दोघींना पोळ्यांवर बसवलं आणि मी माझे बाकीचे कामं आवरून घेतले. म्हणजे भरपूर सारे कामं बाकी होती. मग स्वयंपाक तर करून घेतला. आणि आरुणीनं मस्त देवपूजा वगैरे तिनेच केली म्हणजे तिला काहीच सांगायला नाही लागलं. असं म्हणजे सवय असली ना पोरांना ते बरोबर करतात. तर आरुणीने छान अशी देवपूजा देवांची आंघोळ सर्व गोष्टी करून ठेवल्या त्या जिथल्या तिथं. फक्त मी ना अगरबत्ती धूप वगैरे हे लावून घेतले कारण की ती म्हणे मी नाही लावणार. मग तिला कंटाळा पण आला होता. आणि म्हटले चल ठीक आहे मीच लावून घेते. मग मी धूप अगरबत्ती हे सर्व लावून घेतलं. आणि छोट्याशा पाटावाने रेणुका मातेचा माझ्याकडे छोटासा फोटो आहे. माझ्याकडे देव नाही आहे म्हणजे जे कुलदेवीत आपले राहतात ना टाक म्हणतात तर ते माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे छोटा रेणुका मातेचा छोटासा फोटो येतो आहे ना मी छोट्या पाटावर ठेवला पुढे.
आणि मग रेणुका मातेची तिथेच घरच्या घरी ओटी पण भरणार आहे. आणि आता इथे ना मी आपलं आथरुणं वगैरे सर्व ठेवून देते. हा टाईम आहे जवळजवळ 9चाच होता. तर 9 वाजता माझा विचार करा, 9 वाजता माझा सर्व स्वयंपाक झालेला होता. तुम्ही म्हणशाल किती वाजता उठली होती अशी, तर मी ना 7:30ला उठली होती, तरी पण एवढा स्वयंपाक झाला. तर हे बघा आता सर्व घरातली झाडझूड पोजू सर्व कामं आवरून घेतले. आणि आता तुम्हाला दाखवते मी काय काय स्वयंपाक केला. तर पुरणपोळी, भात झालेला होता, वरण थोडंसं केलेलं होतं, परत बाजरीच्या भाकरी केलेल्या होत्या थोड्याशा, असं मेथीची भाजी, दूध तापून ठेवलं, भजे काढून ठेवले, सर्व आवरून ठेवलेलं होतं. इकडं बघा मेथीची भाजी पण आहे, अशी ही एवढी, त्याच्यामध्ये ना शेंगदाणे काही टाकलेले नाही आहे. आणि वरण पण आळणीच वरण केलेलं होतं. आणि आत्याने आणि आईने फक्त पुरणपोळ्या केला, बाकीचं सार म्हणजे कटाची आमटी ही पण झालेली होती. मी पहिल्यांदा एवढी कटाची आमटी एकटीने केली, म्हणजे स्वतःने केली न विचारता कोणाला, कारण की कधी गरजच पडली नाही. आत्या घरी असतात त्याच्यामुळे ना मला नाही ह्या गोष्टींची कधी एवढी गरजच पडत नाही. आत्या सर्व पाहून घेते पुरणपोळीचा स्वयंपाक. तर मी बाकीचं आवरत होती, म्हणजे तुम्हाला दाखवत होती काय घेतलं काय नाही, म्हणजे सॉरी काय बनवलं काय नाही. त्यावेळेस आहे ना आरुनी हळदीचं लेपन पण केलं, रांगोळी काढली. मग मी त्याच्यावर फुलं, परत हळदी कुंकू हे सर्व मिळवून घेतलं. म्हणजे असं पोरींना ना अशा गोष्टीची खरंच सवय पाहिजे. आणि तिने ना म्हणजे तिला फक्त मी सांगितलं का तिथे ना धूप आणि दिवा पेटून ठेव, मी आता जाऊन येते, तोपर्यंत गावातून नैवेद्य वगैरे दाखवून येते. तर मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंजणं पण जाऊन ये ना गावात जेवढे मंदिर आहेत ना, तर तिथे जाऊन ये ना नैवेद्य वगैरे ठेवून आली. तर हे रेणुका मातेचं मंदिर इथे पण आली. इथं आलं गुरुपौर्णिमे दिवशी मी ओटी वगैरे भरलेली होती, तर आता नाही भरली. तर मी तिथे ना नैवेद्य, देवीला हार असं काही सर्व ठेवून दिलं. अशा काही गोष्टी करायच्या असल्या का खरंच छान वाटतं. मला तर खरंच आवडतं, कोणाला आवडतं का नाही, पण मला खरंच आवडतं. आणि ही साडी ना माझी खूप जुनी आहे. मी म्हणजे माझ्या आरूला म्हणजे मला 7वा महिना होता ना आरूच्या टायमाला, त्यावेळेची ही साडी मला माझ्या काकूने घेतलेली होती 7व्या महिन्यात. तर आम्ही ना आता सर्व ठिकाणी जिथं देवीचं स्थापना आहे ना तिथं जाऊन आहे ना म्हणजे नैवेद्य वगैरे ठेवून आलो. आणि रस्त्याने जाताना आमचा तिथला सरकारी दवाखाना होता, तो पण तुम्हाला थोडासा दाखवला. पाऊस पण खूप चालू होता, नाही तर मी खूप आधीच आली येऊन, सर्व नैवेद्य वगैरे ठेवून गेले असते, पण पाऊस चालू असल्यामुळे ना खूप चिडचिड वगैरे. त्याच्यामुळे हे आमच्या गावातलं खंडोबाचं मंदिर, इतकी स्वच्छता आणि इतकं सुंदर हे मंदिर आहे ना, म्हणजे गावातल्या जेवढ्या मंदिरांपेक्षा आहे ना खंडोबाच्या मंदिरात आणि एकदम स्वच्छता आहे, एकदम म्हणजे असं पुसलेलं, कुठंच चिखल नाही काय नाही. ही गावदेवी आहे, ह्या ठिकाणी अक्षरशः आहे ना मंदिरात बाया आल्या का पाणी घेऊन येतात, पाणी ओततात, अशी चिडचिड आधीच पावसाळ्याचे दिवस ना आधीच चिडचिड करून ठेवतात, सर्व चिडचिड करून ठेवतात. म्हणजे मंदिरात जायला असं जागा म्हणजे पूर्ण चिखलातच असं म्हटलं तरी चालेल, अजिबात ठेप नाही काही नाही. म्हणजे ना आपल्या स्वतःच्या असतात बायकांच्या, त्यांनी त्या आहे ना आपण सुधारल्या पाहिजे. खरं तर त्या पाणी घेऊन जाणं, तिथं पाणी ओतणं, सर्व चिडचिड करून देणं, ठीक आहे असून द्या, प्रत्येकाचं आता ज्याचे कर्म त्याच्यापाशी. तर जाता मी तिला म्हटले होते मी तुला घ्यायला येते मेडिकलवर बहिणीला, तर मग तिला पण घेऊन गेलं. तिचं सारखं फोन येत होता तू कधी येते मला घ्यायला. तिचं म्हणजे ती फार आतुरतेने वाट पाहत होती, कारण की तिला यायला गाडी नव्हती आणि तिच्याजवळ लहान बाळ होतं. म्हणले ठीक आहे तू लेट आली तरी चालेल, माझा स्वयंपाक झालेला होता. तिचं म्हणणं होतं का मी तुला काहीतरी करू लागलं आवरू लागेल, पण म्हटलं आता तुझं पण लहान बाळ आहे. आणि परत म्हटले आवरू लागायचं. आणि गजरे वगैरे तिच्याकच होतं सर्व, पण तिने गजरे केळी सर्व हे या गोष्टींची मदत केली मला. असं खरंच कधी कोणीतरी मदतीला पाहिजे राहतं. आणि आपण जेवढं आपल्या व्यक्तीला हक्काने कोणती गोष्ट सांगू शकतो ना, तशी दुसरं कोणालाही सांगू शकत नाही. आता तिला मी कोणती गोष्ट आहे ना, ती गावात राहते त्याच्यामुळे मी तिला पटकन सांगू शकते, कारण मी कशी मळ्यात राहते, तर मला काही गोष्ट लागली का मी तिला पहिलेच सांगते का मला हे लागते तू घेऊन ठेवून तुझ्या, म्हणजे ती आता दाजी नाही म्हणत भाऊच म्हणते यांना, तर म्हणले तुझ्या भाऊक पाठवून दे. ती बरोबर सर्व काही लागला का ती घेऊन ठेवते त्यांच्याकडं पाठवून देते. म्हणजे तिला माझा आधार आणि मला तिचा आधार असा झाला आहे. आम्ही एका गावात राहण्याचा हा फायदा झाला आहे, दुसरं काहीच नाही. तिला काही गरज पडली तर ती मला सांगते, जसं मला गरज पडली तर मी तिला सांगते. तर आता इथे ना मी रेणुका मातेचा फोटो ठेवलाच होता, तर त्यांची मी ओटी भरून घेते. आणि सर्व मी आधीच म्हणजे जमा करून ठेवले होते, त्याच्यामुळे मला आहे ना जास्त त्रास नाही झाला. हा जवळजवळ आहे ना 12:30चा टाईम असेल.
या ठिकाणी ना आता म्हणजे माझ्या बहिणीने, ही पण माझी दुसरी बहीणच लागते, ही पण काकांचीच मुलगी लागते आणि भावाची बायको पण. तर म्हणजे भाऊजाई पण आणि बहीण पण उज्ज्वला, ह्या दोघी जणीने ना मला ताटं करायला मदत केली. दोघींना पण म्हणते तुम्ही ताटं करा तोपर्यंत. तर मग त्यांचं चाललं होतं का म्हणजे आम्ही ताटं करून देतो, तोपर्यंत सवासनींचे पाय वगैरे दुपार. म्हणते ठीक आहे तुम्ही ताटं तर करा. मग दोघी एवढ्या पण सगळ्या सोबत बसल्या आणि त्यांनी ताटं वगैरे केली नाही, तेवढी पण मला खूप मदत झाली त्यांची पण. तर सुरुवातीला आहे ना मी सर्वांचे पाय धुवून त्यांचे पाय पुसून त्यांना हळदी कुंकू देऊन घेतलं. शूट करायला कोणीच नव्हतं. मी जेमतेम आरूला ना खूप जबरदस्तीने शूट करायला लावलं असं म्हटलं तरी चालं. तिचा बिलकुल मूड नव्हता, पण तिने ना थोडक्यात एकदम थोडक्यात तिने शूट घेतलेलं, जास्त काही घेतलेलं नाही आहे. आता इथं एक खंडोबा म्हणून बसवायचं, तर मी तसं वैश्रवणला बसवलं. त्याला म्हणते आता कसं आहे सगळे मुलं शाळेत निघून गेली, तर घरी कोणीच नव्हतं. त्याला बसवलं आणि त्याला त्याचे पाय धुताने बघितलं ना, तर स्वामीचं पण चाललं तर माझे पण पाय धुई. मग त्याचे पण पाय त्याने प्रत्येकीला आहे ना प्रत्येकीचे पाय धुवून पुसून आणि आपल्या पदरानेच पाय पुसायचे. हे म्हणजे हे कोणाला माहीत नसेल तर मी सांगते. तर आपल्या जे आपण ज्यांचे पाय धुवू ना, तर ते काही 2च बोटं धुतो आपण अंगठे, पण ते आपल्या पदराने पुसायचे. आणि त्यांच्या कपाळाला हळदी कुंकू द्यायचं. त्याच्यानंतरून त्यांना आहे ना आपण जे सवासनींसाठी जे आणलेलं आहे ना ब्लाऊज पीस म्हणा, कोणी साडी देतं, प्रत्येकाने ज्याच्या ऐपतीनुसार द्यायचं. आणि त्यांना आहे ना म्हणजे त्यांची ओटी भरायची. तर मी पिशव्यांमध्येच आदले भरून ठेवली, ते बघा सर्वांना दिल्या. तर नंतरून मग आजीला आणि एक एक्स्ट्रा म्हणजे मी सांगितलेलीच होती, अशा 9 जणींना सांगितलं होतं. मग परत माझ्याकडे ब्लाऊज पीस होते ना, ते मी ओटीत भरले. तर माझ्याकडे नारळ नव्हतं, आता इतक्यात अर्जंट कोणी आणायला गेलं नसतं आणि हे पण नव्हते घरी, तर मी खोबऱ्याची वाटी दिली. चला ठीक आहे असून द्या, जे असेल ते दिलं. प्रत्येकाला ताटं करून दिले. नंतरून जेवणं झाल्यानंतरून मग त्यांना नागलीचे पान, आपल्या नागलीचं पान हे द्यायचं. तर सर्वांचे जेवणं झाले. सर्व म्हणजे खूप छान आणि कार्यक्रम झाला. अजिबात कुठं अडथळा आला नाही. तुला पण तो पाहिजे तो ठेवी तो का ए बाबा. तोंडात घालेल तोंडात घालेल ग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.